आदिवासी विद्यार्थिनीनं राहुल गांधींसमोर विद्यार्थ्यांच्या समस्या मांडल्या। पुण्यातील मांजरी भागात आदिवासी विद्यार्थ्यांचं 10 दिवसांपासून उपोषण सुरू आहे। पुढारी न्यूजनं सर्वप्रथम या आंदोलनाची दखल घेत विद्यार्थ्यांना व्यासपीठ दिलंय। आता स्वारगेट ते डेक्कन विद्यार्थ्यांनी पायी मोर्चा काढत आदिवासी विकास मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली। शिक्षणासाठी वयाच्या 35 वर्षापर्यंत सवलत, वसतिगृहाचा प्रश्न सोडवणं आणि शासकीय नोकऱ्यातील रिक्त पदं भरण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली। 5 ऑगस्टचा जो GR आहे तो रद्द झालाच पाहिजे आणि तसं होत नसेल तर अशोक उईके साहेबांनी राजीनामा दिलाच पाहिजे। शिक्षणासाठी एवढा संघर्ष करावा असेल तर हा लाजीरवाणा आहे आणि कुठेतरी शासनाचा घाणेरडेपणा म्हणजे शासनाने आदिवासी मुलांना दगा आणलेली गोष्ट आहे। 14 तारखेला जो त्यांनी सुधारित GR काढला त्याच्यात ते 30 वर्ष वाढवत आहे। म्हणजे फक्त आमच्या आधी जर त्याच्यात अट नव्हती GR मध्ये तर आताही ती नको असायला एवढी आमची मागणी। आता आम्ही फक्त ग्रॅज्युएशन करून पुढे शिक्षण घ्यायचं नाही का? आम्ही फक्त ग्रॅज्युएशन करायचं, 12वी करायचं आणि नंतर मग क्लर्क लागायचं का? आम्ही पुढे शिक्षण घ्यायचंच नाही का? म्हणजे PhD नाही करायचं, आम्ही मास्टर्स नाही करायचं, काहीच नाही करायचं, म्हणजे 25 वर्षापर्यंत शिकायचं आणि गर्दी बसायचं, असं करायचं का? हा GR पूर्ण संविधानाच्या विरुद्ध आहे। आदिवासी विकास विभाग स्वतःला संविधानापेक्षा मोठा समजतो आणि हा भारत देश हा संविधानावर चालतो। तर आदिवासी विकास मंत्री या विद्यार्थ्यांचा कोणताही विकास करू शकत नाही, त्यांनी तात्काळ आपला राजीनामा द्यावा। आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यासाठी मोर्चा काढण्यात आला आणि या मोर्चामध्ये रोहित पवारांचाही सहभाग होता। सत्तेतील आदिवासी आमदार झोपले आहेत का? उद्यापर्यंत विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य नाही झालं तर सरकारला महागात पडेल। राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सरकारला आता थेट इशारा दिला आहे। सोशल मीडियावर व्यक्त झाल्यानंतर काही अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की पहिला GR त्यांना मागे घ्यावा लागला, पण GR जो मागे घ्यावा लागला तो आम्ही पाठपुरावा केला म्हणून सोशल मीडियावर व्यक्त झालो म्हणून नाही। तुमची एकजूट जी होती, तुम्ही जे आंदोलन केलं, तुम्ही जे सगळ्यांनी संघर्ष केला, त्याला तो विजय आला असं आपल्या सगळ्यांना तिथं म्हणावं लागेल। त्यामुळे उद्या संध्याकाळपर्यंत सत्ताधारी आमदारांनी या आंदोलनाला पाठिंबा द्यावा। उद्या संध्याकाळी 4 वाजता मंत्री महोदयांबरोबर जी बैठक आहे मुलांची, त्याच्यामध्ये या सर्व आमदारांनी, लोकप्रतिनिधी त्याच्यामध्ये सहभाग घ्यावा आणि या मुलांची मागणी ठामपणे मांडण्यात यावी। आणि मंत्री महोदय दुर्दैवाने नेहमी जेव्हा विचारलं जातं तेव्हा म्हणतात माझ्या हातात काहीच नाही, माझ्या हातात काहीच नाही। फक्त हेच मंत्री नाही, सगळेच मंत्री म्हणतात। काय करणार? वर सांगावं लागतंय, वर म्हणजे मुख्यमंत्री। मग मुख्यमंत्री साहेबांना मला सांगायचंय, एवढे दिवस हे विद्यार्थी आंदोलन करतात, तुम्हाला त्या बाबतीत काहीच वाटत नाही? मग आम्ही राहुल गांधीजींना तिथं विनंती करणार आहोत। या देशाचे ते विरोधी पक्ष नेता आहेत, सामान्य लोकांचे नेता आहेत, कारण विरोधी पक्ष नेता पद दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये नाही। त्यांना विनंती करणार आहोत की पुढच्या काही दिवसात हे सगळे विद्यार्थी जेव्हा रस्त्यावर येतील मोठ्या संख्येने, लाखोच्या संख्येने, तेव्हा मात्र राहुल गांधीजींना रस्त्यावर येऊन यांना पाठिंबा देण्याची विनंती आम्ही 100% करू।